त्याची 3 पैकी आज आपण एक घेऊया. ठीक आहे. विल स्टार्ट विथ न्यूमरिक फंक्शन्स. आता त्या दिवशी मी तुम्हाला सांगितलं होतं न्यूमरिक फंक्शन्स काय असतात. न्यूमरिक फंक्शन्स काय असतात नावानुसार? नंबरशी रिलेटेड असतील ते. यूज फॉर नंबर व्हॅल्यूज. येस, असे काही फंक्शन्स आहे याच्यामध्ये जे फक्त नंबरवरती काम करतात. ठीक आहे. मग न्यूमरिक फंक्शन्स तुमचे झाले कोणते? सी आय हॅव लिस्ट ऑफ ऑप्शन्स हिअर. हे तुमचे झाले न्यूमरिक फंक्शन्स. एवढे फंक्शन्स आहेत. मग यात मॉड असेल, एनव्हीएल असेल, पॉवर असेल, एक्सपोनेन्शियल, एलएन, लॉग, सेल, फ्लोर, राऊंड आहे आणि ट्रंक आहे. ठीक आहे. आणि तुमचं ग्रेटेस्ट आहे, लिस्ट आहे आणि कॉलेस आहेत. हे सगळे तुमचे काय झाले? हे जे की आपण एक एक बघणार आहोत. आता एकेकाला ज्यावेळेस आपण सुरुवात करू त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल बेसिकली हे आहे काय. ठीक आहे. इथपर्यंत सगळे आहेत सोबत? येस सर. Yes, sir. विल स्टार्ट विथ फर्स्ट फंक्शन. ओके, आज आपण बघणार आहोत न्यूमरिक फंक्शन्स. ठीक आहे. न्यूमरिक, काय स्पेलिंग आहे न्यूमरिकचं? NUMERIC, राईट? NUMERIC, न्यूमरिक फंक्शन्स. ठीक आहे. These are basically your single row functions. सिंगल रो फंक्शन्स. आता सिंगल रो फंक्शन्स म्हणजे काय हे आता आपण प्रॅक्टिकली बघूया. व्हॉट इज सिंगल रो फंक्शन्स. ठीक आहे. आपलं पहिलं फंक्शन आहे याच्यामध्ये कोणतं आहे? सी. विल सी स्टार्ट विथ दी ABS. ABS इज नथिंग बट त्याचा फुल फॉर्म काय आहे? ऍब्सोल्यूट व्हॅल्यू. ऍब्सोल्यूट. सो ज्यावेळेस आपण एखाद्या डेटावरती ABS हे फंक्शन यूज करतो त्यावेळेस ते काय देतं आपल्याला? ऍब्सोल्यूट व्हॅल्यू देतं. ऍब्सोल्यूट व्हॅल्यू म्हणजे काय? इट गिव्स द मेजर ऑफ मॅग्निट्यूड ऑफ दॅट व्हॅल्यू. आता मेजर ऑफ मॅग्निट्यूड ऑफ व्हॅल्यू म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल, आता जर मी ऍब्सोल्यूट व्हॅल्यू ऑफ एखाद्या कॉलमची घेतली. फॉर एक्झाम्पल माझ्याकडे एक व्हॅल्यू आहे, एक 5 आहे, एक -5 आहे, ठीक आहे, एक 10 आहे आणि एक आहे चौथी व्हॅल्यू -10. ओके. मग यांची ऍब्सोल्यूट व्हॅल्यू कशी असणार? पॉझिटिव्ह. येस. ऍब्सोल्यूट व्हॅल्यू म्हणजे काय? फक्त पॉझिटिव्ह. ठीक आहे. आता मी एक क्वेरी इथे टाकतो. सिलेक्ट ऍब्सोल्यूट व्हॅल्यू ऑफ 5. ठीक आहे. ऍब्सोल्यूट व्हॅल्यू ऑफ -5 2. आणि काय म्हणतो मी? फ्रॉम. आता इथे एक मी टेबलचं नाव टाकलंय ड्वेल. ठीक आहे. ड्वेल टेबल म्हणजे काय? हा असा टेबल असतो, एक इमॅजिनरी टेबल असतो आपल्या डेटाबेसमध्ये. ज्यावेळेस तुम्हाला काही कॅल्क्युलेशन्स करायचे असतात फॉर एक्झाम्पल, तर आपण काय करतो? ड्वेल टेबल वरती करतो. आता 5 आणि -5 हा मला माझ्या मनाने व्हॅल्यू घ्यायचे आहेत. माझ्या डेटामध्ये ह्या व्हॅल्यू आहेत का? नाही. फक्त समजण्यासाठी याचा आउटपुट काय येतो. ठीक आहे. मग जसं मी तुम्हाला सांगितलं ABS चा आउटपुट काय येणार? इट विल बी ओनली पॉझिटिव्ह व्हॅल्यू. ठीक आहे. मग मी याला जर एक्झिक्यूट केलं, सी 5 ची ऍब्सोल्यूट व्हॅल्यू काय आहे? इट इज जस्ट 5. अँड व्हॉट इज ऍब्सोल्यूट व्हॅल्यू ऑफ -5? ती पण 5 आहे. ठीक आहे. आता आय विल रिप्लेस दिस 5 विथ 10 अँड दिस -10. आता काय यायला पाहिजे आउटपुटला? 10. येस. म्हणजे काय होतं? निगेटिव्ह व्हॅल्यू जी पण तुम्ही ऍब्सोल्यूट मध्ये कन्सिडर करता ती तुम्हाला पॉझिटिव्ह होऊन येते थोडक्यात आणि एकदम साध्या भाषेत सांगायचं तर. ठीक आहे. मग जर इथे -555 असेल तर आउटपुटला काय येणार? 555. पॉझिटिव्ह येणार ना. जितके पण तुम्ही निगेटिव्ह देताय दॅट विल बी कन्व्हर्टेड इनटू पॉझिटिव्ह. ओके. ही पण काय येणार? पॉझिटिव्ह येणार. ठीक आहे. आता हे झालं समजण्यासाठी आपण काय केलं? ड्वेल टेबल वरती ऍब्सोल्यूट फंक्शन इम्प्लिमेंट केलं. आता जर मला आपल्या डेटा सेट वरती इम्प्लिमेंट करायचं असेल, आपल्या टेबल वरती इम्प्लिमेंट करायचं असेल तर मी काय करेल? सिलेक्ट
ऍब्सोल्यूट व्हॅल्यू ऑफ, ठीक आहे. आपल्याकडे काय आहे टेबल, माझ्याकडे एक टेबल आहे जो मी तुम्हाला अगोदर दाखवतो, ठीक आहे, जो की बघायचा सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉई डेटा. टेबलचं नाव काय, आता ह्या केसमध्ये मी हा टेबल क्रिएट केलेला आहे, ठीक आहे, एम्प्लॉई डेटा नावाचा, आणि ज्याच्यामध्ये इतका सगळा डेटा आहे बघा. याच्यामध्ये एक 20 रेकॉर्ड आहेत, ठीक आहे, आणि प्रत्येकाचं एक डिपार्टमेंट दिलेलं आहे, त्यांची सॅलरी किती आहे ती दिलेली आहे, त्यांचा बोनस किती असणार आहे तो दिलेला आहे, आणि त्यांनी किती तास काम केलं हे दिलेलं आहे, ठीक आहे. एक सॅम्पल डेटा आहे आपल्याकडे, ठीक आहे, हा डेटा आहे. आता मी जर एखाद्या कॉलम वरती, समजा बोनस वरती जर मी एबीएस ऍब्सोल्यूट व्हॅल्यू बोनसची घेतली आउटपुटला, तर ह्या कॉलम मध्ये जितक्या निगेटिव्ह व्हॅल्यू त्या काय होणार, दोज विल बी कन्वर्टेड इनटू पॉझिटिव्ह व्हॅल्यूज, ठीक आहे. कसं होईल बघा, सिलेक्ट काय आहे आपलं, ऍब्सोल्यूट व्हॅल्यू ऑफ बोनस, कॉलम कोणता आहे, बोनस, फ्रॉम टेबल नेम काय आहे, एम्प्लॉई डेटा, ठीक आहे. पण आता मला आउटपुटला काय येणार, ऍब्सोल्यूट व्हॅल्यू ऑफ बोनस, सी आउटपुटला काय येते, आय एम गेटिंग ऍब्सोल्यूट व्हॅल्यू ऑफ बोनस. पण याच्यासोबत बोनस कॉलम जो अगोदर होता आपला तोही मला डिस्प्ले करायचा आहे, आणि सॅलरी पण डिस्प्ले करायची आहे, किंवा मला फक्त बोनस कॉलमच डिस्प्ले करायचे, सी. आता तुम्हाला इथे फरक दिसेल बघा, मी काय केलं, बोनस कॉलम घेतला ह्या टेबल मधून, ठीक आहे, आणि त्यानंतर काय केलं, त्याच बोनस कॉलमची ऍब्सोल्यूट व्हॅल्यू घेतली. आता इथे बघा, हा तुमचा ओरिजिनल डेटा आहे, आणि हा तुमचा काय आहे, कोणता डेटा आहे, हा ऍब्सोल्यूट. मग यात निगेटिव्ह व्हॅल्यू कोणती होती बघा बरं, -500 होती. मग ते ऍब्सोल्यूट केल्यानंतर काय आलं, इट गॉट कन्वर्टेड इनटू पॉझिटिव्ह. एवढंच फरक आहे, बाकी डेटामध्ये कुठे फरक आहे का, निगेटिव्हला पॉझिटिव्ह करण्याच्या व्यतिरिक्त काही डिफरन्स आहे का याच्यात, नाही. मग ऍब्सोल्यूट फंक्शन काय करतं, दिलेल्या डेटाचं काय करतं, कन्वर्जन करतं. निगेटिव्ह व्हॅल्यू जर असेल तर दॅट विल बी कन्वर्टेड इनटू पॉझिटिव्ह व्हॅल्यू. समजलं, ऍब्सोल्यूट Yes, काय sir. करतं. दीपक, धीरज, हर्ष. Yes. Yes. दीपक आणि हर्ष क्लिअर आहे हा, का, yes. हर्ष क्लिअर आहे का तुला, तर एकदा परत सांगतो का? ठीक आहे. मी काय करतो, मला सांग, -5 ह्या व्हॅल्यूची ऍब्सोल्यूट व्हॅल्यू काय असणार आहे, हर्ष. ऍब्सोल्यूट काय करतं बेसिकली, इट कन्वर्ट्स निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह, ठीक आहे. आता निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह, मग जर मी ऍब्सोल्यूट असं क्वेरी मध्ये टाकलं, सिलेक्ट बोनस, आता हा बोनस काय आहे तुमचा, दिस इज अ नेम ऑफ कॉलम, सी बोनस इज दी नेम ऑफ कॉलम. मग मी तो बोनस कॉलम सिलेक्ट केला. आता तुम्हाला आठवत असेल आपण सिलेक्ट स्टार करायचो, मग त्याच्याऐवजी तुम्हाला काय सांगितलं मी, जर फील्ड नेम्स टाकले तर तेच सिलेक्ट करता येतात आपल्याला. मग मी काय केलं, ह्या ह्या एक कॉलमला घेतलं आणि त्याच्या थ्रू काय केलं, एक नवीन कॉलम क्रिएट केला, ठीक आहे. आता माझ्याकडे जो मेन डेटा आहे तो हा आहे. तर तुम्हाला हे बघा, आयडी, नेम, डिपार्टमेंट, सॅलरी, बोनस. मग मी काय केलं, ह्या टेबल मधून हा बोनस कॉलम उचलला, ठीक आहे, आणि त्यालाच काय केलं, ऍब्सोल्यूट कन्वर्ट केलं. मग ह्या कॉलम मध्ये जे निगेटिव्ह आहे ते कन्वर्ट होऊन मला कशात आले, पॉझिटिव्ह मध्ये, सी. हाच कॉलम उचलला आणि हे काय केलं, -500 ला काय केलं त्यांनी, इट गॉट कन्वर्टेड इनटू 500, सी. -1500 चे किती झालं, +1500, ठीक आहे. मग ऍब्सोल्यूट या फंक्शननी काय केलं, डेटा तुमचा निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह करून दिलं तुम्हाला, ठीक आहे. जर तुम्हाला दुसरं एक्झाम्पल बघायचं असेल, सी, विल गो टू ऍब्सोल्यूट फंक्शन्स. सी, ऍब्सोल्यूट काय आहे, absolute value is the measure of magnitude of value. Absolute value is always a positive number. मग जर तुम्ही -5 घेतला तर त्याचा आउटपुट काय येणार, +5, ओके. परत इथे -5 घेतला तर त्याचा आउटपुट काय पाहिजे, +5. दिस इज अ टायपो, ओके.
ऍब्सोल्यूट झिरोचं काय येणार, झिरोच येणार, आणि नल साठी काय व्हॅल्यू आलेले आहेत तुमच्या, नल. मग आपण हे ड्वेल टेबल कन्सिडर केलं इथे, यांनी ड्वेल इज नथिंग बट अ इमॅजिनरी टेबल. ठीक आहे, मग आपण हेच आपल्या टेबलवरती इम्प्लिमेंट करून बघितलं. कसं, सिलेक्ट बोनस, ऍब्सोल्यूट ऑफ बोनस. ठीक आहे, मी याच्याऐवजी काय काय घेऊ शकतो, ह्या टेबलमधून एम्प्लॉई डेटामधून मी आय डी, नेम, डिपार्टमेंट, सॅलरी पण घेऊ शकतो. मग जर ते घ्यायचं असेल, इट विल बी आय डी, नेम, डिपार्टमेंट, सॅलरी अँड आवर्स वर्क. ठीक आहे, आणि बोनस पण घेतला आणि ऍब्सोल्यूट ऑफ बोनस पण घेतला. मग आउटपुटला बघा तुम्हाला काय आलं. आता आपल्या मेन डेटामध्ये किती कॉलम्स होते, 5 कॉलम होते. मी 6वा कॉलम काय केला, इथे क्रिएट केला. हा नवीन कॉलम आलेला आहे आपल्याकडे, ज्याच्यामध्ये काय झालं, ह्या डेटा कुठून डिराईव्ह झाला, प्रिव्हियस कॉलम मधून, जो की आहे बोनस. बोनस कॉलम पासून एक नवीन कॉलम बनला गेला. ठीक आहे, मग त्याच्यात काय झालं, ह्या ज्या निगेटिव्ह व्हॅल्यू होत्या त्या पॉझिटिव्ह झाल्या. आणि जसं तुम्हाला मी सांगितलं होतं, सिंगल रो फंक्शन्स. मग आता इथे बघा, प्रत्येक रो साठी एक आउटपुट बनला आहे. इथे सेकंड ही रो आहे, हिच्यासाठी एक नवीन आउटपुट तयार झाला. ही थर्ड रो आहे आपल्याकडे, हिच्यासाठी नवीन आउटपुट झाला. पण मेन टेबल मध्ये किती कॉलम्स आहेत आपले, फक्त 6 कॉलम्स आहेत. 1 2 3 4 5 6. ओके, पण आपण ज्याच्यामध्ये कन्व्हर्जन केलं, याच्यामध्ये किती कॉलम्स आहेत मोजा, 3 3 6 1 7. बरोबर. मग हा कॉलम तुम्ही आपण काय केला, प्रिव्हियस डेटाचा रेफरन्स घेऊन क्रिएट केला. म्हणजे काय आलं, प्रत्येक रो साठी काय झालं, एक नवीन आउटपुट जनरेट झालेला इथे सी. बरोबर ना. सो दॅट इज वाय दिस इज नोन एज सिंगल रो फंक्शन्स. आणि त्या दिवशी आपण सम, मीन, मॅक्स, ऍव्हरेज, काउंट बघितलं होतं. तर आपल्याला किती आउटपुट येत होता, एकच येत होता. मग ते तुमचे काय झाले, सिंगल रो फंक्शन नाहीये, ते ग्रुप फंक्शन्स आहेत, ऍग्रिगेट फंक्शन्स आहेत. पण याच्यामध्ये बघा, प्रत्येक रो साठी तुम्ही एक नवीन आउटपुट जनरेट करू शकता. दॅट इज वाय दिस आर नोन एज सिंगल रो फंक्शन्स. हे सगळे आपण जे बघतोय ना, न्यूमरिक फंक्शन आणि स्ट्रिंग फंक्शन, हे सगळे तुमचे सिंगल रो फंक्शन्स. ठीक आहे, विल गो टू नेक्स्ट फंक्शन, दॅट इज साइन. आता साइन वरून तुम्हाला काय लक्षात येतं, साइन वरून काय लक्षात येतं तुमच्या, साइन तुम्हाला काय आउटपुटला देत असेल, नंबरची साइन. नंबरची साइन देत असेल. मग जर मी आता एक ड्वेल टेबल वरती एक एक्झाम्पल घेतो. ठीक आहे, आपण आता इथे बघूया. सी, साइन काय आउटपुट देते तुम्हाला, साइन ऑफ अ व्हॅल्यू. जर पॉझिटिव्ह असेल तर 1 आउटपुट देणार, निगेटिव्ह असेल तर -1 देणार. सी, साइन ऑफ फाय काय येणार आउटपुटला, 1. ओके, सिमिलरली साइन ऑफ -5 काय येणार, -1. ठीक आहे, साइन ऑफ 5000 काय येणार, 1. 1. साइन ऑफ -5000 काय येणार, -1. साइन ऑफ 436 किती येणार, 1. 1. साइन ऑफ -635 किती येणार, -1. दॅट्स इट. एवढंच आहे साइन मध्ये. मग जर मी असं केलं, सिलेक्ट साइन ऑफ 10 फ्रॉम 12. आता मी 10 का घेतला, मला एक रॅन्डम नंबर घ्यायचा आहे. ठीक आहे, मला या टेबल मधून डेटा नकोय, म्हणून मी इथे ड्वेल टेबल घेतलं, दॅट इज अ इमॅजिनरी टेबल. म्हणजे फक्त हे फंक्शनचं आउटपुट तुम्हाला देईल. सी, 10चा आउटपुट काय आला, 1. 10च्या ऐवजी 100 घेतला, दॅट विल बी ऑल्सो 1. ओके, इफ आय कन्सिडर इट ॲज अ 1000 तरी पण 1 येणार. 10,000 घेतलं तरी 1 येणार, 1 लाख घेतलं तरीही एक येणार, 10 लाख घेतलं तरीही 1 येणार, आणि 1 करोड घेतलं तरी पण एकच येणार. ठीक आहे, पण जर याला मी निगेटिव्ह मध्ये कन्वर्ट केलं, फक्त -1 येणार. ठीक आहे, म्हणजे साइनचा आउटपुट काय असेल, इदर 1 और -1. लक्षात आलं, 1 और -1 और 0 साठी इट विल बी 0, आणि नल साठी काय असेल, इट विल बी नल. हे तर ऑप्शन हेच आहे. 0 ला काही साइन असते का, -0 असं काही. नल साठी काय असेल, इट विल बी नल ओनली. आता जर आपल्या डेटा सेट वरती आपल्याला इम्प्लिमेंट करायचं असेल हे, तर मी कसं करेल, सिलेक्ट, माझ्या टेबल मध्ये कोणते कोणते कॉलम आहे, आयडी आहे, नेम आहे, सॅलरी आहे, डिपार्टमेंट आहे,
बोनस आहे आणि साइन ऑफ बोनस फ्रॉम टेबलचं नाव काय आहे? एम्प्लॉई डेटा. सी. काय आलं व्हॅल्यूज तुमच्या? साइनचं आउटपुट तुम्हाला काय सांगितलं होतं मी? साइनचं आउटपुट विल बी इधर +1 or -1 or null or 0. सी, इफ द व्हॅल्यू इज प्लस, बोनस जर प्लस आहे तर हे प्लस येणार, बोनस जर मायनस आहे तर ते मायनस येणार. सी, बोनस जर मायनस आहे तर इट विल बी मायनस, and if it is null then sign will be null, and if the value is 0 obviously it is going to be 0. ठीक आहे. साइन काय देणार तुम्हाला ह्या कॉलम मध्ये? आता ह्या कॉलमला का कन्सिडर केलं? कारण मी इथे तो कॉलम घेतलेला आहे. मी इथे जर सॅलरी घेतली तर ह्या ज्या साइनच्या व्हॅल्यू आहे दिस विल बी करस्पॉन्डिंग टू सॅलरी कॉलम. सी, सॅलरी पॉझिटिव्ह आहे सो दॅट्स वाय इट इज पॉझिटिव्ह. काही ठिकाणी मी मुद्दामून सॅलरी निगेटिव्ह घेतली आहे. ओके, सो दिस व्हॅल्यू विल बी निगेटिव्ह. सी, इफ इट इज 0 देन इट इज 0. इफ सॅलरी इज नल दिस व्हॅल्यू इज नल. ठीक आहे. सिंगल रो फंक्शन, प्रत्येक रो साठी एक युनिक आउटपुट जनरेट केलेला आहे. सेकंड रो साठी युनिक आउटपुट आहे, थर्ड रो साठी एक वेगळा आउटपुट आहे, फोर्थ साठी वेगळा आउटपुट आहे. ओके, लक्षात आलं साइन काय करतं? यस सर. समजलं? ठीक आहे. आता स्क्वेअर रूट. स्क्वेअर रूट म्हणजे काय? स्क्वेअर रूट माहित असेल तुम्हाला, म्हणजे स्क्वेअर रूट बघितलं असेल आपण, राईट? स्क्वेअर रूटचा इथे कसा आहे सिंटॅक्स? SQRT. ठीक आहे, सिंटॅक्स काय आहे? इट इज SQRT बेसिकली. हॅलो, अरे मल्लिकार्जुन क्लास चालू आहे आपला, तू क्लासमध्ये नाहीयेस. मग तू एक काम कर, आपण 9 ला कनेक्ट करू, 10 ला कनेक्ट करू झाल्यावरती. ठीक आहे, हा चालेल. मग तुम्हाला वाटलं काहीतरी कॉन्टॅक्ट करशील, काहीच नाही, तू काय फोन गेला, मी विसरून गेलो परत. ठीक आहे चल. हा, बरं 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 चालेल. हो, ठीक आहे. स्क्वेअर रूट काय आहे? टेल मी, व्हॉट इज द स्क्वेअर ऑफ 2? Square of 2 is 4. Root 2. Square of 3 is Root 3. 3 are 9. What is the square of 4? अच्छा 16. 16. What is the square of 5? 25. 25. आणि याच्या उलट, what is the square root of 4? 2. 2. Square root of 4 is 2. वर्गमूळ म्हणतो आपण, राईट? Square root of 9 is 3. Square root of 16 is 4. म्हणजे एखाद्या व्हॅल्यूचं काय करून देईल तुम्हाला? हा स्क्वेअर रूट देईल. मग जर मला स्क्वेअर रूट ऑफ मे बी 100 पाहिजे असेल तर मी कसं करेल? सिलेक्ट स्क्वेअर रूट ऑफ 100 फ्रॉम ड्वेल टेबल. ठीक आहे, ड्वेल का घेतला? एक रॅन्डम व्हॅल्यू, त्याचं आउटपुट आलं 10. आणखीन याच्यासोबत एक आणखीन व्हॅल्यू घ्यायची आहे मला, स्क्वेअर रूट ऑफ 25, जे की आलं 5. ओके, स्क्वेअर रूट ऑफ एक रॅन्डम व्हॅल्यू घेऊ जे की होल नंबर नाहीये. स्क्वेअर रूट ऑफ मे बी 20, पॉइंट मध्ये यायला पाहिजे. सी, एक पॉइंट मध्ये व्हॅल्यू आली, कारण त्याचं स्क्वेअर रूट जर परफेक्टली काढायचं असेल तर दिस इज द व्हॅल्यू. म्हणजे कळालं तुम्हाला? दिलेल्या नंबरचं तो तुम्हाला काय देईल? SQRT स्क्वेअर रूट. मग हे जर आपल्या टेबलवरती इम्प्लिमेंट करायचं असेल तर कसं करेल मी? सॅलरीचं स्क्वेअर रूट काढायचं असेल मला, फॉर एक्झाम्पल, आता आपल्याकडे डेटा सेट तोच आहे, फ्रॉम व्हॅल्यूचं नाही येणार ना सर? एम्प्लॉय डेटा.
हा एम्प्लॉय डेटा जो आहे, ठीक आहे, सी. आता माझ्याकडे आवर्स वर्क म्हणून एक कॉलम आहे, ठीक आहे. मग याचं जर मला स्क्वेअर रूट काढायचं असेल तर मी कसं काढेल? एनीवन? या कॉलमचं मला स्क्वेअर रूट काढायचं आहे, कसं काढेल? Select ID, select star from, ठीक आहे, नाही select स्टार ID म्हणजे name, कसं? मला हे सगळं department, सांगा. आयडी हाँ नेम, salary bonus, hours सॅलरी, work बोनस, and square root hours work hours of work, from employee data. स्क्वेअर रूट ऑफ, सॉरी, स्क्वेअर रूट ऑफ hours work from employee data. ठीक आहे. प्रत्येकाचा स्क्वेअर रूट तुम्हाला व्हॅल्यू इथे भेटलेली आहे, सी 12.164911 याचं स्क्वेअर रूट हे आहे. 175 चं स्क्वेअर रूट काय आहे? दिस व्हॅल्यू. 180 काय आहे? दिस व्हॅल्यू. ठीक आहे. ऍट द सेम टाइम मला याच्यासोबत आणखीन एक कॉलम पाहिजे ज्याच्यात सॅलरीचं पण स्क्वेअर रूट डिस्प्ले झालं पाहिजे. मग ते कसं करेल मी? स्क्वेअर रूट ऑफ सॅलरी, दॅट्स इट. काय चुकलं? एक्स्ट्रा हे झालं. आता का नाही आलं सॅलरीचं स्क्वेअर रूट? बिकॉज आपण जो डेटा कन्सिडर केला दॅट इज प्रिटी लार्ज. ठीक आहे. सी 1000 इज आउट ऑफ रेंज, म्हणजे जे कॅल्क्युलेशन आहे त्याच्या आउट ऑफ रेंज आहे. मग जर मी आयडी सॅलरीच्या व्हॅल्यूज आहेत खूप मोठ्या आहेत, बरोबर, राईट, -100 आहे, बिकॉज दिस विल, नाही काय आहे हे साठीच देणार आहे. येस, हे फक्त कशासाठी देणार आहे? स्क्वेअर रूट पॉझिटिव्ह व्हॅल्यू साठी. सी इथे दिलंय बघा, यर व्हॅल्यू शुड बी पॉझिटिव्ह व्हॅल्यूचा स्क्वेअर रूट देईल. पण आपल्याकडे निगेटिव्ह आहे त्याच्यामुळे ते एरर आउट झालं. आता जर मी याला रिप्लेस केलं बाय युझिंग आयडी तर मला कसला स्क्वेअर रूट भेटेल? आयडीचा. सी आयडीचा स्क्वेअर रूट तुमचा इथे आहे. मग आता आपले ओरिजिनल टेबलमध्ये किती कॉलम होते? 6. आपल्याकडे किती कॉलम झाले आता? 8. 2 कॉलम आपण कसे मिळवले? बाय युझिंग सम फंक्शन्स. ठीक आहे. न्यूमरिक याच्यावरती आपण स्क्वेअर रूट घेतला आणि हे 2 कॉलम काय केले? डिराईव्ह केले. असेच कॅल्क्युलेशन्स होतात. जे पण तुमचे डेटामध्ये कॅल्क्युलेशन करायचे असेल, डेटा मॉडिफिकेशन करायचं असेल तर तो ह्याच टाईपने होतो. ठीक आहे. आता मला फक्त हे कॉलम नकोय, आयडी, नेम, डिपार्टमेंट, सॅलरी आणि बोनस. मग कसं करेल? मी यांना इथून सिम्पली जाईल आणि काढून टाकेल. मग फक्त मला हे 3च कॉलम हवे, 1 2 3. मी हे 3च घेतले, त्यांचा आउटपुट तुम्हाला भेटला. आता ज्यावेळेस आपण सिलेक्ट स्टेटमेंट करतो त्यावेळेस मेन टेबलमध्ये काही आपण चेंजेस करतो का? एम्प्लॉय डेटा ह्या टेबलमध्ये काही चेंजेस झाला असेल का? नाही, बिकॉज दिस इज युअर सिलेक्ट स्टेटमेंट. त्यांनी काय केलं? फक्त डेटा तिकडनं घेतला, त्याच्यावर काहीतरी कॅल्क्युलेशन केलं आणि तुम्हाला हे क्वेरी पुरतं डिस्प्ले केलं. मेन टेबलमध्ये काहीच नाही, मेन टेबल जो बघितला ठीक आहे. त्यामुळे मेन टेबल वरती तुमचं काहीही चेंजेस होत नाही. ठीक आहे. स्क्वेअर रूट समजलं? त्यानंतर इम्पॉर्टंट आहे जे की आहे तुमचं मॉड. सगळ्यात इम्पॉर्टंट होऊ शकतं इंटरव्ह्यूला याच्यावरती क्वेश्चनही विचारलं जाईल तुम्हाला. ठीक आहे. आता मॉड कसं काढायचं? आता मॉड जर तुम्हाला वर्डिंग मध्ये सांगितलं तर वर्डिंग मध्ये सांगायचं झालं तर एखादा जर समजा 2 व्हॅल्यूजला तुम्ही एका व्हॅल्यूला दुसऱ्या व्हॅल्यूने डिवाइड केलं, ठीक आहे, आणि जी पण तुमची व्हॅल्यू उरली, फॉर एक्झाम्पल, चला एक्झाम्पल घेतो मी. ठीक आहे. सगळे आहात का? एव्हरीवन? धीरज? येस. दीपक? ओके. आता मला सांगा, मी जर असं केलं 3 डिवायडेड बाय 3 किती आउटपुट यायला पाहिजे? 3 1 जा 3. 1 कितीचा भाग देईल? आउटपुट होईल. पण रिमाइंडरला काय राहिलं? 0. उरलं 0. ठीक आहे. 4 डिवायडेड बाय 2
4 1 जा 4, सॉरी 2 1 जा 2, 2 2 जा 4, 2 चा भाग गेला. ठीक आहे, व्हॅल्यू उत्तर 2 आलं. पण रिमाइंडरला काय राहिलं? उरलं काय? 0. ठीक आहे, 5 डिवायडेड बाय 5 उरलं काय? 0. पूर्ण भाग गेल्यानंतर जे उरतं दॅट इज युअर मॉड. मग ह्या केसमध्ये मॉड किती आहे? 3. या केसमध्ये किती? सॉरी 0. या केसमध्ये 0 आहे. या केसमध्ये पण तुमची मॉड व्हॅल्यू 0 आहे आणि या केसमध्ये पण 0 आहे. आता असं करतो मी 5 डिवायडेड बाय 2. 2 1 जा 2, 2 2 जा 4, 2 2 जा 4. तिसरा भाग जाईल का? नाही जाणार. मग उरले किती? 1. 2 1 जा 2, 2 जा 4. बरोबर, 2 चा भाग गेला. पूर्ण व्हॅल्यू पाहिजे. जर पॉईंट मध्ये द्यायचं ठरलं तर वी कॅन कन्सिडर इट एज फुल पॉईंट पाहिजे. पण आपल्याला काय पाहिजे? पूर्ण भाग गेला पाहिजे, होल नंबर आला पाहिजे. मग 2 1 जा 2, 2 2 जा 4, उरला 1. ह्या केसमध्ये तुमचा मॉड किती झाला? रिमाइंडर 1. ओके, 6 डिवायडेड बाय 4. किती असायला पाहिजे मॉड? 4 1 जा 4. 1 चा भाग गेला. दुसरं 2 जर द्यायचं असेल तर मोठी वर 6च्या ऐवजी 8 हवं होतं, पण आता 6च आहे. मग 1 न भाग द्यायला लागेल आपल्याला. उरलं किती? 4 6 मायनस 4 म्हणजे कसं? किती उरले मला ते सांगा. 4 1 जा 4. 2. ठीक आहे, 7 डिवायडेड बाय 3. किती मॉड असेल इथे? 1 असेल. 1. धीरज समजतंय का? 8 डिवायडेड बाय 4. इथे मॉड किती असेल? 0. 0. ठीक आहे, आणखीन एक एक्झाम्पल घेतो. 10 डिवायडेड बाय 4. मॉड किती असेल? 2. 2. ऍब्सोल्युटली. ठीक आहे, 10 डिवायडेड बाय 3. मॉड किती असेल? 1. 3 1 जा 3, 3 2 जा 6, 3 3 जा 9, 3 4 जा 12. मग 3 चा पूर्ण भाग गेला. उरलं किती? 1. 1. दॅट्स इट. हे झालं तुमचं मॉड. मॉड म्हणजे काय? पूर्ण भाग गेल्यानंतर जे पण रिमाइंडर असेल दॅट इज युअर मॉड व्हॅल्यू. दॅट्स इट. सी, दिस विल गिव्ह द रिमाइंडर. मग याचं सिंटॅक्स काय आहे? हा तुमचा सिंटॅक्स आहे. ठीक आहे, सी कसं काढतो बघा. मी आता ड्वेल टेबल वरती इम्प्लिमेंट करूया. सिलेक्ट मॉड ऑफ, असं लिहायचं थोडक्यात, 10 डिवायडेड बाय 2 फ्रॉम ड्वेल. आता ह्या केसमध्ये मॉड किती असायला पाहिजे तुमचं धीरज? 10 by 0. ऍब्सोल्युटली. ते किती पाहिजे? 0. दिस इज युअर मॉड व्हॅल्यू. 10 डिवायडेड बाय 3 जर असेल तर मॉड किती असेल? 1. जे की आपण आता 4 जर घेतलं तर 5 जर घेतलं तर किती असणार आहे? 0. 0. ठीक आहे, 5 घेतलं तर 0. व्हॉट इफ आय टेक ॲज अ 6? 6 घेतलं तर 4. 4. 7 घेतलं तर 3. समजलं मॉड काय करतं? आता मॉडला निगेटिव्ह व्हॅल्यू चालतात का? येस. इफ यू कन्सिडर ॲट एज -10 इट विल बी -3. सो अकॉर्डिंगली. ठीक आहे, म्हणजे लक्षात ठेवा मॉड विल गिव्ह यू द रिमाइंडर व्हॅल्यू. ओके, नंतर आपण बघूया एनव्हीएल. विल स्किप दिस एनव्हीएल, आपण शेवटी घेऊया. ठीक आहे, आपण पुढे जाऊया. पॉवर. एनव्हीएलचा कॉन्सेप्ट थोडासा वेगळा आहे, ते शेवटी घेऊया. पॉवर म्हणजे काय? आता मला सांगा, मी असं म्हणलं 5 to the power 6. 5 आपण जे रेस्ट टू लिहायचो ना, म्हणजे 5 to the power 6 म्हणजे ही व्हॅल्यू कशी असेल? 5 into 5 into 5 6 वेळा. ऍब्सोल्युटली. 5 into 5 into 5 into 5 असं 6 वेळेस. मग पॉवर म्हणजे ते
नंबरच्या डोक्यावरती एक छोटीशी व्हॅल्यू लिहायचो मॅथमध्ये, तर ही तुमची पॉवर व्हॅल्यू झाली. सो हा, मग मी हे कसं काढेल? सिलेक्ट पॉवर ऑफ दोन व्हॅल्यू द्यायला लागतील. 12⁻³ फ्रॉम 12. किती झालं? 12 × 12 × 12 1728. किती झालं? 12 × 12 × 12 आलं 1728. तर हे तुम्हाला सगळे कॅल्क्युलेशन्स भेटले. आता जर इथे 4 घेतलं तर 12 × 12 × 12 × 12 हे किती वेळेस? 4 वेळेस. मग याला 12 नी मल्टिप्लाय केलं 20,736 आलं. पॉवर कसं काम करतं कळालं का तुम्हाला? आता मला हे इंडेक्स येस 2⁻³ याची व्हॅल्यू काय असणार आहे? 8. ठीक आहे. आणि जर आपल्या टेबलवरती ह्या सगळं हे कन्सेप्च्युअल झालं, आपल्याला हे काय करतं हे कळालं. ठीक आहे. आपल्या टेबलवरती इम्प्लिमेंट कसं करायचं? सिलेक्ट आयडीचा पॉवर ID⁻³ मला 3 घ्यायचे, तर मी काय घेणार? आयडी ही डिस्प्ले झाला पाहिजे माझा, आणि पॉवर ID⁻³ फ्रॉम एम्प्लॉय काय आहे? डेटा आहे ना. मग आयडी तर डिस्प्ले झालाच, पण दुसऱ्या कॉलम मध्ये काय डिस्प्ले झालं पाहिजे? पॉवर. कशाचा? ID कॉलम⁻³ मग पहिल्या रो साठी काय रेकॉर्ड आहे? 1. 1⁻³ 1. दुसऱ्या रो साठी आयडी ची व्हॅल्यू काय आहे? 2. 2⁻³ = 8. ठीक आहे. मग 3⁻³ 27. 4⁻³ 64. 5⁻³ 125. 6⁻³ 216. 7⁻³ 343. मग अशा ह्या व्हॅल्यूज तुम्हाला आली. इथे फक्त आपण कशाने रिप्लेस केलं? कॉलमच्या नावाने. जर मी इथे सॅलरीचा स्क्वेअर घ्यायचा असेल मला, तर मी काय करेल? salary2 बरोबर ना. मग हा आला तुमचा सॅलरीचा स्क्वेअर, बरोबर ना. लक्षात आलं काय केलं मी? ID पॉवर ऑफ salary2. मग याचा जर क्यूब घ्यायचा असेल सॅलरीचा तर दिस वे. मग सॅलरी डिस्प्ले करायची असेल तर फक्त मी इथे सॅलरी लिहिल, तो कॉलम पण इथे डिस्प्ले होईल मग त्यानंतर. ठीक आहे. त्यानंतर जर तुम्हाला डिपार्टमेंट पण डिस्प्ले करायचे तर फक्त डिपार्टमेंट घ्या. ठीक आहे. तुम्हाला नेम पण हवंय तर नेम पण टाका. हे सगळं डेटा तुम्हाला इथे डिस्प्ले होत राहील. ज्याचा ID 1 आहे, डिपार्टमेंट HR आहे, अलाइस नाव आहे त्याचं, जो पण एम्प्लॉय असेल त्यांची सॅलरी 55,000 आहे, आणि सॅलरीचा क्यूब हा आहे. काहीतरी एक रॅन्डम घेतला आपण कॅल्क्युलेशन साठी, आयडीचा क्यूब घेतला, काहीतरी व्हॅल्यू असेल, मे बी आपल्याला त्याचं क्यूब घ्यायचं असेल तर अशा पद्धतीने आपण घेऊ शकतो. किंवा raised to power 6 घ्यायचं असेल, दिस विल बी अ प्रिटी बिग व्हॅल्यू. ठीक आहे. लक्षात आलं? पॉवर काय करतं लक्षात आलं का सगळ्यांच्या? येस. ओके. तर आपण जाऊया पुढे. आता काहीतरी मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन्स होते तुमचे. EXP तुम्हाला मॅथ मध्ये एक ई व्हॅल्यू होती बघा. 11th 12th ला असेल, 10th ला असेल, मे बी डिप्लोमा इंजिनिअरिंगला असेल, है ना. मग ते ई व्हॅल्यू काय आहे तुमची? एक्सपोनेन्शियल. ते कॅल्क्युलेशन कसं केलं जातं? बाय युझिंग दिस EXP. मग फक्त EXP आणि जर व्हॅल्यू दिली तर तुम्हाला त्याची एक्सपोनेन्शियल व्हॅल्यू मिळेल. सी मी इथे करतो, हे सगळं कॉपी केलं मी. ओके. EXP ऑफ 1 काय आहे ते इथे येईल बघा. सी 2.718. 1 च्या ऐवजी 2 घेतलं तर व्हॅल्यू तशी आहे. 3 घेतलं तर ही व्हॅल्यू. -1 घेतलं तर ही व्हॅल्यू. -2 घेतलं तर ती व्हॅल्यू. आणि नल घेतलं तर काय? बेसिकली नल. ठीक आहे. हे तुमचे काही मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन्स मध्ये यूज होणारे एक्सपोनेन्शियल व्हॅल्यूज आहे. ln आहे. ठीक आहे.
लॉग टू द बेस एन आठवतं ना? तर हे त्या व्हॅल्यूज आहेत सगळ्या. ln exp आणि तिसरी आहे लॉग टू द बेस 10. ठीक आहे. ln काय करतं? दिस इज बेस्ड ऑन नॅचरल और बेस log E. लॉग ई. ठीक आहे. मग याच्यासाठी काय हवं? व्हॅल्यू मस्ट बी ग्रेटर दॅन 0 विच इज पॉझिटिव्ह ओनली. मग ln साठी जर तुम्हाला बघायचं असेल फक्त exp ला आपण काय करूया? ln ने रिप्लेस करूया. ln ऑफ 2 ही तुमची व्हॅल्यू आली. ln ऑफ 3 म्हणजे हे फक्त काय काय मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन्स करण्यासाठी ln असेल, एक्सपोनेन्शियल असेल यांचा यूज होतो. ठीक आहे. पुढची आहे तुमची लॉग. लॉग मध्ये काय होतं? दिस इज बेस्ड ऑन 10 बेस लॉगॅरिथमिक. ठीक आहे. मग आपण लॉग टू द बेस 10 ऑफ 100 असं काढायचं. लॉग टू द बेस 10. आपण इथे काय करूया? लॉग, फक्त लिहिण्याची मेथड थोडीशी चेंज होईल. लॉग टू द बेस 10 आणि 100 ची व्हॅल्यू किती आहे? 2. जी की आहे तुमची 2. 2. ओके. लॉग टू द बेस 10 आणि जर मी इथे 50 घेतलं तर ती व्हॅल्यू काय असेल? जी येईल कॅल्क्युलेशननी ती. 500 घेतलं, जी येईल ती. म्हणजे हे एक मॅथमॅटिकल फंक्शन आपण इथे परफॉर्म करू शकतो कॉलम्स वरती आपल्या. आणि कॉलम्स वरती करायचं असेल तर कसं करायचं कळालं तुम्हाला? हेच फंक्शनच्या 10च्या 500च्या ऐवजी आपल्याला काय द्यायला लागेल? कॉलम नेम द्यायला लागेल. 10 तसंच राहणार या केसमध्ये. लॉग टू द बेस 10. फक्त ही व्हॅल्यू चेंज होणार आणि इथे तुम्ही कॉलमचं नाव देऊ शकता. तुम्ही जर इथे आयडी दिला आणि ड्वेलच्या ऐवजी काय द्यायला लागेल आपल्याला? एम्प्लॉई डेटा. सी आल्या सगळ्या व्हॅल्यूज. अशा पद्धतीने हे टेबलवरतीही काम करतं. ठीक आहे. याच्यानंतरचे दोन इम्पॉर्टंट आहे. एक सेल आहे आणि एक फ्लोर आहे. ठीक आहे. आता मला सांगा हे लक्षात कसं ठेवायचं? पहिल्यांदी सेल काय काम करतं आणि फ्लोर काय काम करतं. ठीक आहे. आता जर मी तुम्हाला एखादी व्हॅल्यू दिली, सगळ्यांचं लक्ष आहे ना? धीरज, मी जर तुम्हाला सांगितलं मला 5.1 ची सेल व्हॅल्यू द्या आणि फ्लोर व्हॅल्यू द्या. आता सेल व्हॅल्यू म्हणजे काय? एक तुम्हाला एखादी पॉइंट मध्ये एखादी व्हॅल्यू दिलेली असेल तर सेल व्हॅल्यू म्हणजे दिलेल्या व्हॅल्यूच्या जी पण व्हॅल्यू दिलेली आहे त्याच्यातली अप्पर साईडला मोठी व्हॅल्यू फुल डिजिट मध्ये. सेल म्हणजे मोठी व्हॅल्यू. आता जर तुम्ही एखादी रूम कन्सिडर केली तर सिलिंग कुठे असते आणि फ्लोर कुठे असतो? फ्लोर डाऊन साईडला असतो ना, आणि सिलिंग कुठे असते? अप साईडला. वरती असते ना सिलिंग, बरोबर. मग सेल व्हॅल्यू काय? CEIL, अप साईडला. मग 5.1 ची फुल व्हॅल्यू अप साईडला कोणती आहे मोठी? 5. हा. मग 5.1 पेक्षा मोठी झाली का छोटी झाली ती? मोठी व्हॅल्यू हवी आपल्याला. मोठी मोठी मोठी. 6 येईल. 6. ऍब्सोल्युटली. दिस इज युअर 6. ही झाली तुमची सेल व्हॅल्यू. पण मग फ्लोर व्हॅल्यू काय झाली? छोटी. 4, 5 येईल. हा. क्या आएगा? काय येईल? 5 येईल. 5. बरोबर. ही झाली तुमची, एक झाली सेल आणि एक झाली फ्लोर. लक्षात आलं का? मग जर मी कन्सिडर केलं 6.8, याची सेल व्हॅल्यू काय येणार? व्हॅल्यू 7, फ्लोर व्हॅल्यू 6. फ्लोर व्हॅल्यू 6. असं लक्षात ठेवायचं. फ्लोर व्हॅल्यू म्हणजे काय? छोटी. बिकॉज फ्लोर आणि सेल असं लक्षात ठेवा. रूमचं सेलिंग आणि फ्लोर. ठीक आहे. कन्फ्युजन होणार नाही. ठीक आहे. आता मी एक एक्झाम्पल देतो. मला तुम्ही सांगा व्हॉट विल बी द सेल अँड फ्लोर व्हॅल्यू फॉर 5.8. दीपक, what will be cell and floor value for 5.8? Harsh, दीपक, 5.8 साठी सेल आणि फ्लोर व्हॅल्यू काय असणार? सेल इज नथिंग बट
वरच्या साईडला 5.8च्या वरच्या साईडची व्हॅल्यू कोणती आहे? 6. सो दॅट इज युअर सेल व्हॅल्यू. आणि फ्लोर व्हॅल्यू काय असणार? 5. हे लक्षात आलं तुमच्या सेल व्हॅल्यू काय असते आणि फ्लोअर काय असते. आता इथे जे एक्झाम्पल दिले बघा, पहिल्यांदा आपण हे वाचूया. दिस विल प्रोड्यूस अ होल नंबर दॅट इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू द स्पेसिफाईड व्हॅल्यू. मग जर 5 ची घेतली, 5 ची घेतली, सो इट विल बी 5 ओनली. सेल व्हॅल्यू ऑफ 5 विल बी 5. 5.1 ची सेल व्हॅल्यू किती असणार आहे? इज एव्हरीवन विथ मी? 5.1 ची सेल व्हॅल्यू काय असणार आहे? 6. ओके. -5 ची सेल व्हॅल्यू काय असणार आहे? -5. -5.1 ची सेल व्हॅल्यू काय असणार आहे? मोठी व्हॅल्यू. -5.1 पेक्षा मोठी व्हॅल्यू. ज्यावेळेस आपण निगेटिव्ह कडे जातो त्यावेळेस काय होतं? उलट असतं. 5 इज ग्रेटर दॅन 5.1 निगेटिव्ह मध्ये. -2 हा मोठा आहे -100 पेक्षा. -100 म्हणजे आणखीन छोटा. ठीक आहे. तुमचा अकाउंटचा बॅलन्स -2 आहे म्हणजे तुमच्याकडे जास्त पैसे आहे की -1000 आहे म्हणजे जास्त पैसे आहे? ऑब्विसली -2 म्हणजे जास्त पैसे. फक्त 2 रुपये झिरो पासून तुम्ही लांब आहात. पण -100 म्हटल्यावर तुम्हाला 100 आधी पे करायला लागतील, मग ते झिरो होतील. असं. मग याची सेल व्हॅल्यू काय असणार? -5.1 ची इज युअर -5. 0 साठी 0 आणि नल साठी नल. ठीक आहे. फ्लोर व्हॅल्यूचं कसं असतं? याच्या उलट छोटी व्हॅल्यू घ्यायची. मग 5 साठी किती असेल? इट विल बी 5 ओनली. सी 5 साठी असणार किती? 5. 5.1 साठी किती असणार फ्लोर व्हॅल्यू? फुल डिजिट. 5.1 साठी किती असणार? 5. छोटी व्हॅल्यू. -5 साठी किती असणार? -5. -5.1 साठी छोटी व्हॅल्यू कोणती आता? येस, -6. कारण हे निगेटिव्हला मोठी व्हॅल्यू म्हणजे छोटी व्हॅल्यू आणि छोटी व्हॅल्यू म्हणजे मोठी व्हॅल्यू. थोडक्यात हे तुम्ही बघितलं असेल ना, एक स्केल होती, 0 सेंटरला होतं, राईट साईडला प्लस व्हॅल्यू 1 2 3 4 5 आणि मग इकडे -1 -2 -3 -4 असं कोऑर्डिनेट जॉमेट्री. येस. ठीक आहे. लक्षात आलं तुमच्या? फ्लोर काय करतं आणि सेल काय करतं? येस सर. त्यानंतर आपण दुसरं बघूया, ग्रेटेस्ट आणि लिस्ट. ओके. व्हॉट इज युअर ग्रेटेस्ट अँड लिस्ट? ठीक आहे. सो आता मला नाव सांगा तुम्ही, ग्रेटेस्ट म्हणजे काय? ग्रेटेस्ट या शब्दाचा अर्थ काय होतो? बिग व्हॅल्यू. लिस्ट म्हणजे काय? स्मॉल व्हॅल्यू. मग जर आता मी 2 व्हॅल्यू कम्पेअर केल्या इथे, ठीक आहे, सिलेक्ट ग्रेटेस्ट ऑफ 100, 200, 300 and 400 फ्रॉम 12. आता यातली ग्रेटेस्ट व्हॅल्यू कोणती आहे? इट विल रिटर्न यू द ग्रेट म्हणजे मोठी व्हॅल्यू. सी किती रिटर्न केलं? 400. आणि याच्यामध्ये तुम्ही n नंबर ऑफ आर्ग्युमेंट्स घेऊ शकता. आणि तुम्ही इथे 600 घेऊ शकता, 800 घेऊ शकता, हजारो लाईन्स घेऊ शकता, पुढे हजारो आर्ग्युमेंट्स घेऊ शकतात. 500 -500. ठीक आहे. 8000. मग यातली सगळ्यात मोठी व्हॅल्यू किती आता ग्रेटेस्ट साठी? 8000. मग तू काय करेल? तुम्हाला 8000च रिटर्न दिली इथे. सी दिलं. हे सगळं नंबरच्या बाबतीत. ठीक आहे. आणि इथे जर मी लिस्ट केलं तर मग यातली छोटी व्हॅल्यू कोणती आहे? लिस्ट इज -500. छोटी व्हॅल्यू तुम्हाला आउटपुटला देईल -500. ओके. लक्षात आलं? ग्रेटेस्ट अँड लिस्ट. ग्रेटेस्ट काय देईल तुम्हाला आउटपुटला? मोठी व्हॅल्यू. आणि लिस्ट काय देईल? छोटी व्हॅल्यू. सी इफ आय हॅव, आपल्या टेबलवरती जर मी हे इम्प्लिमेंट केलं, आयडी
पहिल्यांदा टेबल बघूया आपण. स्टार फ्रॉम एम्प्लॉई डेटा. ठीक आहे. मी जर आता मला ह्या दोन कॉलम्सला कम्पेअर करायचं, सॅलरी आणि बोनस, आणि यांच्यातली मोठी व्हॅल्यू मला काय करायची आहे, इथे आउटपुटला हवी आहे. मग मी कसं करेल? सिलेक्ट ग्रेटेस्ट, GREA, ग्रेटेस्ट ऑफ सॅलरी बोनस. मग कशाला कम्पेअर केलं जाईल? या दोन कॉलमला कम्पेअर होईल. मग रो बाय रो कम्पॅरिझन होईल. सी दाखवतो मी कसं होतं. फ्रॉम काय होतं? एम्प्लॉई डेटा. ठीक आहे. आणि याच्यासोबत मला डिस्प्ले काय काय झालं पाहिजे? सॅलरी पण दिसली पाहिजे, बोनस पण दिसला पाहिजे. मग आता बघा, सॅलरी आणि बोनस ह्या दोघातली ग्रेटेस्ट व्हॅल्यू किती आहे? 55,000, राईट? हे तुमचं इथे आलं. ह्या दोघातली ग्रेटेस्ट व्हॅल्यू किती आहे? किती आहे? 70,000. जे की तुमचं इथे आलं. हे दोघातली ग्रेटेस्ट किती आहे? 60 आणि 6,000 मध्ये 60,000. 60,000. इथे आउटपुटला आलं. असं सिमिलरली सगळ्या व्हॅल्यूज बघा, इथे जे आउटपुटला आल्या दोज आर युअर ग्रेटेस्ट व्हॅल्यू. इथे नल आणि 8,000 यातलं काय आलं? ग्रेटेस्ट. यू रिमेंबर फर्स्ट लेक्चर? बाय डिफॉल्ट त्यांचं कंपॅरिझन मध्ये इट विल कन्सिडर नल ॲज अ ग्रेटेस्ट व्हॅल्यू. ठीक है. 58,000 माइनस 500, बड़ी वैल्यू यहाँ पे आ गई. ठीक है. वैसे सब जगह पे बड़ी वैल्यूज आउटपुट में आएंगी. आता मी जर फक्त ग्रेटेस्ट ला आय विल रिप्लेस दिस ग्रेटेस्ट विथ लिस्ट, तर काय होणार? धीरज, काय आउटपुट येणार मला? लिस्ट कमीत कमी व्हॅल्यू जी पण असेल ती तुम्हाला आउटपुट येणार. सी आता इथे नल साठी त्यांनी का हे घेतलंय? वाय? बिकॉज इथे दिलं आहे का त्यांनी नल साठी काय आउटपुट आहे? सी इथे रूल्स बघा काय दिले. इफ द व्हॅल्यूज आर 0 इट विल डिस्प्ले 0. दोन्ही व्हॅल्यू जर 0 दिल्या तुम्ही तर आउटपुटला तुम्हाला काय देणार आहे? 0. इफ ऑल द पॅरामीटर्स आर नल देन इट विल डिस्प्ले नथिंग. जर नल असेल तर काही डिस्प्ले करणार नाही. दोन्ही पण जे पण कंपॅरिझन मध्ये पॅरामीटर यूज करताय ते जर दोन्ही नल असेल तर डिस्प्लेला काहीच येणार नाही. दोन्ही नल टाकून बघा काय येतं आउटपुट. ठीक आहे. इफ वन ऑफ द पॅरामीटर इज नल देन इट विल डिस्प्ले नथिंग. मग आता ग्रेटेस्टचा एक काय आहे इथे बघा, वन ऑफ द पॅरामीटर इज नल. ओके. एक पॅरामीटर ब्लँक आहे, मग त्याने डिस्प्ले केलं का काही? नल इज नथिंग बट नथिंग. ते जे तुम्हाला बोललो ना ग्रेटेस्ट बाय डिफॉल्ट ग्रेटेस्ट कन्सिडर केलं तसं नाहीये. हे असं आहे की जर दोघांपैकी एक जर तुमचा नल असेल तर ते डिस्प्लेला काय देईल? नथिंग. सी तसंच आहे. दोघांपैकी एक नल आहे त्याने डिस्प्लेला काय दिलं? नल. इट विल डिस्प्ले नथिंग. ठीक आहे. जे पण आपण फंक्शन्स यूज करतो त्याचे रूल्स सगळे खाली दिलेले आहेत. रूल्स म्हणजे कसे हार्ड अँड फास्ट नाही आहे. ठीक आहे. तुम्हाला फक्त लिस्ट काय करतं, ग्रेटेस्ट काय करतं, परत तुमचं राऊंड असेल, ट्रंक असेल जे की आपण बघणार आहेत अजून, सेल काय करतं, फ्लोर काय करतं, हेच तुम्हाला लक्षात ठेवायचं. ठीक आहे. आणि त्याचं तुम्ही आपल्या टेबलवरती कसं इम्प्लिमेंटेशन करू शकता त्याची प्रॅक्टिस करायची. ठीक आहे. आता एक शेवटचा आज घेऊया आणि आपण थांबूया. टुमॉरो विल कंटिन्यू विथ न्यूमरिक फंक्शन्स ओनली. उद्या आपण काय घेऊया? राऊंड, ट्रंक आणि जे आपलं NVL राहिलेलं आहे का ते बघूया आपण 3. ठीक आहे. आता मला सांगा तुम्ही काय करतं कोलेस? कोलेस काय करतं मला सांगा महेश. इट इज गोइंग टू रिटर्न यू दी नॉटनल व्हॅल्यू देतो. फर्स्ट नॉटनल व्हॅल्यू. फर्स्ट नॉटनल व्हॅल्यू. बरोबर. मग जर मी आता असं सांगितलं, हर्ष आणि दीपक मल्लिक समजतंय का? हर्ष, दीपक
Yes, sir. श्रेया विथ मी एवरीवन, ठीक है। ESCE, ठीक है। सी सिलेक्ट। आता मी दोन व्हॅल्यू घेतो इथे, पहिली आहे नल, दुसरी आहे 25 फ्रॉम काय आहे आपला सिंटॅक्स, पोलिस 1 2 3 नल 2, ठीक आहे, शुड बी बेसिकली नल। तर जर कॉलम वर घेऊया, थांबा, एक तर आयडिया आहे, ठीक आहे। कोणत्या कॉलम वरती घ्यायचं, ह्या 3 कॉलम वरती घेऊ आपण, सॅलरी, बोनस अँड आवर्स वर्क नाही करायचं, ठीक आहे, सॅलरी आणि बोनस। सॅलरी अँड बोनस फ्रॉम एम्प्लॉय डेटा। काय आहे फर्स्ट नॉट नल व्हॅल्यू, कसं, सी सॅलरी, बोनस, कोलिस। आता याच्यातली मला सांगा फर्स्ट नॉट नल व्हॅल्यू कोणती आहे, फर्स्ट नॉट नल व्हॅल्यू, एक तर ही व्हॅल्यू कन्सिडर, 55,000. दुसरी आहे 50,000। फर्स्ट नॉट नल व्हॅल्यू जर पहिली नल आली तर दुसरी कन्सिडर होणार, पहिली जर नल नसेल तर पहिलीच कन्सिडर होणार। मग इथे पहिली व्हॅल्यू काय आहे 55,000, 70,000, 60, 65, 62 आणि 40, जशाच्या तशा व्हॅल्यू आउटपुटला आलेल्या आहे। पण 7व्या रेकॉर्ड वरती काय आलं, पहिली व्हॅल्यू नल आलेली आहे। मग मला कॉलेज काय सांगते, इट इज युअर फर्स्ट नॉट नल व्हॅल्यू। मग पहिली जर नल असेल तर मला काय करायला लागेल, दुसरीकडे जायला लागेल, दॅट इज युअर 8,000, मग ती तुम्हाला 8,000 घ्यायला लागेल। दुसरी जर नल असती तर तिसरी व्हॅल्यू, इथे तिसरा कॉलम जर असता तर तिसऱ्या व्हॅल्यू वरती गेला असता, दॅट वे, ठीक आहे। तर हे विचारू शकतात तुम्हाला इंटरव्ह्यू मध्ये, हे कॉलेज करतं काय, सो इट इज गोइंग टू रिटर्न यू फर्स्ट नॉट नल व्हॅल्यू। जर मी हेच घेतलं स्टेटमेंट, लेट्स टेक दिस, ठीक आहे। आता 1 2 3 मध्ये फर्स्ट नॉट नल व्हॅल्यू कोणती आहे, 1. 1, ठीक आहे। आणि याच्यामध्ये फर्स्ट नॉट नल व्हॅल्यू कोणती आहे, 2. 2, म्हणजे नल सोडून पहिली येणारी व्हॅल्यू थोडक्यात 1 आणि 2, ठीक आहे। सोपा आहे स्ट्रिंग फंक्शन्स, न्यूमरिक फंक्शन्स, काही त्याच्यामध्ये मेजर असं अवघड नाही।